वास्तोष्पते नमस्तुभ्यं भूशय्याभिरत प्रभो मद्गृहं धनधान्यादी समृद्धिं कुरु सर्वदा. त्या वास्तूला प्रार्थना रोज करायची की माझ्या घरात धनधान्य चांगलं असू दे, भरपूर असू दे आणि तुझी कृपा असू दे. वास्तुशास्त्रावर आपण थोडा विचार करतो आहोत. त्यात सुद्धा आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर झालं. ईशान्य कोपरा जो आहे हा खूपच महत्वाचा आहे. ते ज्या वास्तूचं, या सगळ्या घराचं देवघर आहे तो म्हणजे ईशान्य कोपरा आहे. अति पवित्र, अतिशय पवित्र असं ते ठिकाण म्हणजे ईशान्य कोपरा आहे. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, ईशान सर्व विद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्य सदा शिवो. या जगाचे माता पिता, जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. हे जे दोघ जण आहेत, पार्वती परमेश्वर, जगाचे आई बाप, हे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात राहतात. देवघर म्हणतो आपण. आणि ईशान सर्व विद्यानां, ज्या काही विद्या हव्यात, कला हव्यात, सगळ्याचं उगमस्थान म्हणजे भगवान शंकर आहे. आणि ही भारत भूमी जी आहे ही विद्येला किंमत देते. ज्ञानाला महत्व देणं हे भारत. भा म्हणजे सरस्वती, भा म्हणजे बुद्धी, ज्ञान, आणि त्याच्याशी जो रथ आहे तो भारत. पैशाशी जो रथ आहे तो पिशाच आहे. पैशाच त्याच्याशी जास्त जोडलेला आहे. सगळीकडे जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे पैसा 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 असा दिसत राहतो. त्या मिडास राजासारखी स्थिती होते. सोनं सोनं सोनं, लोभ, हात लावीन त्याचं सोनं. शेवटी स्वतःच्या पोरीला सुद्धा हात लावला आणि तिचं सोन्याची पुतळी झाली. मग हा शहाणा व्हायला लागला. आमची आज परिस्थिती ती आहे. आम्हाला विद्या दिसत नाही, गुण दिसत नाही, बाकी काही दिसत नाही, आणि फक्त पैसा. पॅकेज केवढं आहे. आणि ते एक दिवस जातं आणि मग डिप्रेशन येतं, स्किझो झाला म्हणून. आणि मग वास्तूला नावं ठेवायची. या वास्तूत हे होतंय, त्या वास्तूत ते होतंय, इथली भिंत पाडा, तिथली फरशी बदला. अरे अशा गोष्टी करून होत नाही. ध्यानात ठेवा, वास्तू आता ज्या खोलीत किंवा ज्या घरामध्ये तुम्ही राहताय ना, त्या घरामधला ईशान्य कोपरा सांभाळा. रोज त्या देवाशी कृतज्ञता व्यक्त करा ना. परमेश्वर सतत देतच असतो, पण तो परीक्षाही पाहतो. मी इतकं इतकं दिल्यानंतर ही व्यक्ती माझ्यासाठी काय करते. भगवंत तुम्हाला पैसे नाही मागत, किंवा मला रोज गुलाबजाम करून घाला किंवा जिलबी घाला असंही म्हणत नाही तो. त्याच्याकडे सगळं आहे. चांगले कपडे तुम्ही कितीही घातले तरी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट प्रतीचे कपडे त्याच्याकडे आहे. पण तरी सुद्धा तो दिगंबर आहे. कारण दिशा हेच त्याचं फार मोठं वस्त्र आहे. दिशा हेच वस्त्र ज्यांनी घेतलंय तो दिगंबर आहे. त्याच्याकडे कशाचीच हे नाही, कमीत्व नाहीये, पण तरी सुद्धा तो तुमची आमची परीक्षा घेतो. मी या व्यक्तीला इतकं इतकं दिलंय, त्याला त्यातलं किती बाहेर द्यावं वाटतं. ज्यांच्याकडं नाही त्यांच्याकडे द्यावं असं याला किती वाटतं, याच्यावरच पुष्कळसं काही निर्भर आहे.
परमात्मा तुमची परीक्षा घेतोय. त्या परीक्षेत 100% उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी वेळ द्या. त्या भगवंताच्या कारणे काहीतरी वेळ द्या. म्हणून त्या देवघरामध्ये देवघर जाग करा, जागवा त्याला. काहीतरी रोज म्हणा तिथं बसून. फार काही नाही जमलं तर निदान नामस्मरण मोठ्यांदा करा. तिथे तासभर करा. ज्या भगवंतानी मला 24 तास दिलेत त्यातला 1 तास त्याला द्यायला काहीच हरकत नाही. आणि त्याचं कौतुक करत फिरू नका की मी 1 तास देवाला दिला, तुम्ही काही फार केलेलं नाही. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये आलेली एक गोष्ट म्हणजे परमपूज्य बाबा बेलसरे यांनी हे सांगितलेलं आहे की गुरुदेव रानडे त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं, काय कशी चालली आहे साधना? तेव्हा बाबा म्हणाले की होतीये, 4-5 तास जप करतो, फार काही होत नाहीये, 4-5 तास करतो. त्यावेळी गुरुदेव रानडे त्यांना म्हणाले, अरे एवढं असं करून काय होणार आहे? अजून भरपूर केला पाहिजे. 12 तास तरी जप केला पाहिजे. तर तुम्हाला परमात्मा जवळ घेईल. थोडक्यात सांगतो की ईशान्य कोपरा जागवायला पाहिजे. घराचा ईशान्य कोपरा प्रत्येक व्यक्तीने जागवला ना तर काय बिशाद आहे त्या घरामध्ये कोणी दुष्ट शक्ती प्रवेश करेल आणि त्या घराचं काहीतरी बिघडवेल? शक्य नाही. पण कर्माधिष्ठित व्हा, ज्ञानाधिष्ठित व्हा, नुसते अर्थाधिष्ठित होऊ नका. यामुळे फार मोठं नुकसान आहे. अर्थ मिळवायला पाहिजे, चरितार्थ केला पाहिजे, हे सगळं ठीक आहे, पण अर्थावरच अवलंबून राहू नका. त्यामुळे वाटोळं होत आहे. मुलींचे लग्न होत नाहीये, मुलांची लग्न होत नाहीये. फक्त अर्थाभोवती आम्ही फेऱ्या मारतोय आणि अशा एका टप्प्यावर येऊन बसतो. 35 वर्षाचं आयुष्य झाल्यानंतर मग लग्नाला उभे राहतात घोड नवरी. ते लग्न होतं पण त्यात कुठलीच मजा असत नाही. जी गोष्ट पूर्वी वयाच्या 15व्या वर्षी व्हायची त्याला आता 35 वर्ष यायला लागली, 40 वर्ष यायला लागली. काय तुम्हाला मिळालं? म्हणून ईशान्य कोपरामध्ये त्या भगवंताची, ईशानाची, शंकराची, पार्वतीची प्रार्थना करा, लक्ष्मीनारायणाची प्रार्थना करा. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये हा ईशान्य कोपरा खूप महत्वाचा आहे. हे संपूर्ण विश्वची माझे घर असं जर म्हणलो ना तर अमेरिका दिवाणखाना होईल. युरोपमध्ये काहीतरी स्वयंपाकघर होईल. आफ्रिकेमध्ये दुसरं काहीतरी होईल. पण त्या घराचं देवघर हे भारतच आहे. भारत हे या जगत रूपी घराचं देवघर आहे. आणि मग माझ्या घरामध्ये छोटंसं देवघर नको का? रोज तिथं धूपदीप जायला नको का? रोज त्या देवाला काहीतरी नैवेद्य समर्पण करायला नको का? पण आज परिस्थिती अशी करू का नको, करू का नको? हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, लाज वाटते. देवापुढे भजन म्हटलं तर लाज वाटते. असं नका करू. समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. लाज वाटू देऊ नका आणि तो ईशान्य कोपरा जागा करा. घराचा दिवाणखाना असतो. झोपायची खोली जी आहे ती नैऋत्येला ठेवावी असं म्हणतात. वायव्य जो हे आहे कोपरा आहे तिथे सुद्धा शयन कक्ष असेल तर चालेल. पण
पाहुणे रावळे आले तर त्यांच्याकरता ती खोली ठेवावी. घर मोठं असेल तर अनेक खोल्या असतील, ठीक आहे. आता घरामध्ये जे टॉयलेट बाथरूम हा जो भाग आहे हा नैऋत्य कोपऱ्यामध्ये किंवा वायव्य कोपऱ्यात असला तर ठीक आहे. तो ईशान्येला किंवा आग्नेयेला असू नये. पण दुसरी ही पण गोष्ट सांगतो की आपल्या चार भिंतीत ही गोष्ट करायचं ठरवलं. आज जमाना असा विचित्र आलेला आहे की आम्हाला सगळ्यांना अटॅच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक खोलीत संडास बाथरूम येत आहे. परिणामी त्या संपूर्ण घरामध्ये मुख्य खोल्यांपेक्षा टॉयलेट बाथरूमच जास्त झाली. सध्या मी कोणाला नावं ठेवायच्या विचारात नाहीये, पण अशा प्रसंगी एखाद्या खोलीच्या ते ईशान्येला येणार, एखाद्या खोलीच्या ते नैऋत्येला येणार, एखाद्या खोलीच्या ते वायव्येला येणार. शेवटी आर्किटेक्ट जो आहे तो हा विचार करणार आहे ना की त्याला त्या सगळ्या लाईनी ज्या आहेत त्या कुठेतरी नेऊन मिळवायच्या आहेत. आणि त्याकरता तुमच्या फ्लॅटचं जर एका दिशेला असेल तर दुसरा फ्लॅट आहे त्याच्या नैऋत्येला आला असेल आणि तुम्ही जर त्याच्या दुसऱ्या दिशेला असाल तर तुमच्या ईशान्येच्या तिथंच त्याची नैऋत्य येते. त्यामुळे या ओनरशिप फ्लॅटच्या बाबतीत, घरांच्या बाबतीत हा विचार जास्ती धरू नका. जे काही आपल्या घराच्या बाबतीत करता येईल तेवढं करून घ्या आणि त्या घरात सुखाने राहा. उगीच पाडापाडी तोडातोडी करायच्या फंदात पडू नका. त्याचबरोबर सध्या वास्तुशास्त्र हा एक मोठा व्यवसाय बनलेला आहे. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अर्थाधिष्ठित सर्व गोष्टी होऊ लागल्या की माणूस सर्व प्रकारचं तारतम्य विसरतो आणि स्क्वेअर फुटाला आता हल्ली फी सुरू झालेली आहे. वास्तुशास्त्र रत्न घेऊन येतात. तुमच्या घरात रत्नसंस्कार करायला पाहिजे. अरे ओंजळीनं ती रत्न ओतायची, इमिटेशन, काचा. आणि त्यामुळे म्हणे हे होईल, त्यामुळे ते होईल. लक्षात ठेवा, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अशी आज स्थिती झालेली आहे. एक सोपी गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा, करून बघा. प्रत्येक महिन्यातलं अनुराधा नक्षत्र हे वास्तूचं नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्र हे स्थिर नक्षत्र आहे. आपल्या घरात वास्तुशांत केल्यानंतर जो कोपरा आहे तिथे त्या अनुराधा नक्षत्राच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य ठेवा. वास्तूला प्रार्थना करा आणि तो नैवेद्य बाहेर रस्त्यावर ठेवा किंवा गच्चीमध्ये ठेवा, जेणेकरून कोणीतरी कावळे, चिमण्या, कुत्र, मांजर यापैकी कोणीतरी येऊन तो खाऊन जातील. वास्तू त्या रूपाने येऊन घेऊन जाईल आणि तुमच्या घराला सुखसमृद्धी प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर आपण घरी ब्राह्मण बोलावून सुद्धा एक अगदी छोटासा होम करू शकतो. त्या वास्तू शमन असं म्हणतात. खास करून व्यावसायिक माणसं जी आहेत त्यांच्यासाठी हे सांगतोय, आवर्जून करून बघा. वास्तू शमन छोटासा विधी आहे आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही केला तरी चालतो. किंवा वास्तूसाठी भाताचं, तूप भाताचं बलिदान हे सुद्धा एक गुरुजींना बोलवून तुम्ही करू शकता. त्याचाही फार चांगला लाभ होऊ शकतो. घरामध्ये सुख, शांती, समाधान हे निश्चितपणे प्राप्त होऊ शकतं. पण त्यासाठी आणि त्या निमित्ताने आपल्या घरी गुरुजी येतील, आपल्या हातून दानधर्म केला जाईल, आपल्या घरात होम हवन होईल, आपल्या घराची शुद्धी होईल. एवढी फार मोठी उत्तम अशी गोष्ट आहे. जरूर सगळ्यांनी करून पाहावी.
वास्तूवर आपण असाच विचार करत राहूया. धन्यवाद.